अंबरनाथ तालुक्यातील चामटोली ग्रामपंचायत कार्यालयात सरकारी कागदपत्रे आणि दस्तावेजांशी छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला होता। हा प्रकार 3 मार्च रोजी रात्री 11 वाजता घडला होता। यानंतर कुळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात 4 मार्च रोजी गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। परंतु 2 महिने उलटूनही या प्रकरणात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी जिल्हा परिषद ठाणे येथील मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्याशी न्यूज टेक मराठीच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता पुढील 15 दिवसात यावर कारवाई केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे। सदर प्रकरणात धनाजी इरमाळी आणि शुक्रिया हंबीर यांनी भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे देखील लेखी तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीत ग्रामपंचायत कार्यालयात 2 अनोळखी व्यक्तींनी रात्रीच्या वेळी प्रवेश करून सरकारी कागदपत्रे आणि दस्तावेज बाहेर काढत असल्याचा आरोप केला होता। ग्रामसेवक यांच्या सांगण्यावरून 2 अनोळखी व्यक्तींनी ग्रामपंचायत कार्यालयात प्रवेश केला असल्याचा आरोप देखील यावेळी धनाजी इरमाळी आणि स्थानिक नागरिकांनी केला होता। हा संपूर्ण प्रकार सुट्टीच्या दिवशी करण्यात आला होता। विशेष म्हणजे यापूर्वी देखील माहिती अधिकार अंतर्गत काही माहिती मागविण्यात आली होती। त्यासाठी तब्बल 42,362 रुपये भरूनही माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केलाय। संबंधित प्रकरण न्यायालयात सुरू असल्यानं भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट करण्यासाठी आणि महत्त्वाची कागदपत्रे गायब करण्याच्या उद्देशानं हा प्रकार घडल्याचा आरोप धनाजी इरमाळी यांनी केला। दरम्यान या प्रकरणामुळे ग्रामपंचायत कार्यालयातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून नागरिकांमध्ये ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे। भ्रष्टाचार विरोधी पथक आणि संबंधित प्रशासन या प्रकरणी नेमकी कोणती कारवाई करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। तसेच जिल्हा परिषदेने न्याय मिळवून दिला नाही तर न्यायालयात धाव घेऊन रीट दाखल करणार असल्याची माहिती देखील यावेळी तक्रारदार धनाजी इरमाळी यांनी दिली आहे। प्रतिनिधी श्रद्धा ठोबरे, न्यूज टेक मराठी, चामटोली। जुने दागिने आणा आणि नवे दागिने घेऊन जा, तेही 0% घटमध्ये। त्यात नवे दागिने मिळणार फक्त 6% मेकिंग चार्जेस वर। कुठे? फक्त पीएम गोल्ड मध्ये। विश्वास, शुद्धता आणि आकर्षक डिझाईन्स सर्व काही एकाच ठिकाणी। पीएम गोल्ड मध्ये सोनं, चांदी आणि रिअल डायमंड ही मिळणार, तेही हॉलमार्क मध्ये।